प्रयत्न, एकच धाव. गेल्या सामन्याचे सामनावीर अरुण मोहिते कृपया टॉसच्या बॉक्समध्ये येऊन आपलं मी विशालजी पालांडे यांना आमंत्रण करतो की आपण कृपया अरुण यांना सन्मानित करायचं आहे. इथे उचलून मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे सुरेख जेल. फलंदाज बाद होतोय तो परेश. इथे एक धावेने समाधान मानायला लागतंय ते म्हणजे आपले चोरवणे हनुमंतवाडी साखर जांभूलवाडी संघाला. स्वयंसेवकांनी जरा या बारक्याचा बाळाला बाहेर काढायचा आहे. हॅलो हो धन्यवाद. आणि नक्कीच एक आजच्या दिवसातील हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना चोरवणे हनुमंतवाडी विरुद्ध साखर जांभूळवाडी. चोरवणे हनुमंतवाडी फिल्डिंग टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेले आणि साखर जांभूळवाडीला आमंत्रित केले. त्यांनी पहिले फलंदाजासाठी 5 चेंडू संपलेले आहेत. यावेळेला मात्र शॉर्ट पूल मारलेला आहे. झेल होईल का? आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये झेल सुटलेला आहे. अशा रीतीने मला वाटतं 2 झेल सुटलेले आहेत. षटक संपलेलं आहे. 1 गडी बाद 6 अशी सुरुवात झाली होती साखर जांभूळवाडी संघाची. एक हलकी सुरुवात म्हणू शकतो. तर नवीन षटक कोण घेऊन येतो बघूया, परंतु आपण देऊया संधी डीजेला. नक्कीच बघूया गोलंदाज कोण आहेत ते. तर समोर आहे तो परेश सकपाळ आणि शुभम होतेकर नॉन स्ट्राईकला. ही जोडी यांच्यावरती खूप मोठी भिस्त आहे. गोलंदाजचं नाव कळलेलं नाही आहे. अवधूत आहेत गोलंदाज. अवधूत समोर आहे ते परेश सकपाळ. आज मोठी फळी जे काही मेन खेळाडू आहेत, कारण आज शनिवार आहे, वर्किंग डे आहे, त्यामुळे सगळ्याच खेळाडूंना यायला जमलं नाही. त्यामुळे थोडी मला वाटते मोठी एक जबाबदारी आली होती शुभम आणि परेश यांच्यावरती. आणि नक्कीच यामध्ये रोहित उत्तेकर सुद्धा फलंदाज म्हणजे एक खेळाडू म्हणून खेळणार आहेत आपले कॉमेंट्रीवाले समालोचक. नक्कीच प्रवीण तुम्हाला मजा येईल कॉमेंट्री करताना. पुढचा चेंडू
यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, चांगल्या गतीचा चेंडू होता, चांगल्या टप्प्यामधला चेंडू, चांगल्या पट्ट्यामधला चेंडू, परंतु चकून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीने विरासा चेंडू. दोघांमध्ये चर्चा होते, ब्रीफ डिस्कशन होते आहे की पुरा समाज आपल्याकडे बघतोय की आपण आज धावसंख्या रचायची आहे आणि भगवा रंग हा मात्र जोशाचा रंग असतो. यावेळेला परिधान केलेलं आहे तो साखर जांभूळवाडी संघाने आणि एक खूप मोठी जबाबदारी आहे भगव्या रंगाला सांभाळण्याची आणि आपल्या पाठीराख्यानं सुद्धा एक गोड आनंद देण्याची. परंतु समोर असलेला संघ सुद्धा चोरणे हनुमंतवाडे खूप चांगल्या तयारीने आलेला, त्यांचे सुद्धा ड्रेसिंग आणि चेसिंग चांगल्या पद्धतीचे असे. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पॅडवर आदळलेला चेंडू. मला वाटतं टप्पा आणि गतीमध्ये फसतोय तो फलंदाज. पॅडवरती चेंडू आदळतोय, पुन्हा एकदा डॉट बॉल जातोय. आतापर्यंत 6-2 मला वाटतं 8 चेंडू संपलेले नाही. धावसंख्या ती 1 गडी बाद 6. तर नक्कीच खूप मोठं चांगलं मैदान आहे प्रवीणजी. ग्रीनरी आहे, हे एक चांगलं मोठं स्टेडियम आहे KDM श्री सुभाष मैदान कल्याण आणि एक खूप चांगली पर्वणी आहे. इथे 15 गावच्या क्रिकेट स्पर्धा होत आहेत हे बघण्याची आणि खेळण्याची. आपटो टाकल्या चेंडू यावेळेला पुन्हा एकदा मिस्कुल शॉट आहे आणि गोलंदाज घेतोय का चेंडू. बरोबर, यस, कॉटन बॉल घेतलेला आहे. अशा रीतीने परेश मला वाटते या डावामध्ये दुसऱ्या वेळेला बाद होता झालेला आहे आणि अशा रीतीने आणखी एक गडी बाद होत आहे. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या आहे. डीजे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिकडे, सर्व क्रीडा प्रेमीकडे, सर्व देहपटापूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर श्री कालभैरव क्रिकेट संघ सापडल्या गावडाचं सुभाष मैदानामध्ये म्हणजे कल्याण शहरामध्ये मॅच पाहायला भेटे. मी पुन्हा एकदा या मॅचसाठी सबळीच्या प्रवीणचे मालेकरांनी आमचे जोडले जातात दिलीपजी उतेकर सर. कारण साखर जांभूळवाडी संघ म्हणजे आमचे दिलीपजी उतेकर सर, रोहित उतेकर सर यांचा संघ आहे या स्पर्धेत. तर बघायला गेलं तर एका मुलाला संघ जर पाहायला भेटते साखर जांभूळवाडी विरुद्ध चोरवडे हनुमंतवाडी. स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे स्वराज आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज शुभम आहे. तर नक्कीच जर सर तुम्ही मॅच चालू होताना तुम्ही ते रोहन चव्हाणची तुम्ही आठवण केली, कारण रोहन चव्हाण एक मोठा स्फोटक फलंदाज आहे. कारण एखादा एक फलंदाज जर नसतो ना तर नक्कीच आपल्या टीमसाठी थोडंसं कुठेतरी डिस्चार्ज करण्याचा प्रयत्न होतो सर. हो, नक्कीच चांगल्या गोष्टी असतात. तुम्ही टेनिस क्रिकेट बघता, तुम्ही आज ISPL सुद्धा बघता आणि तुम्ही वर्ल्ड लेवलचं क्रिकेट पण बघता. या सगळ्या गोष्टीतून शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी असतात. 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या. शुभम सलामीला आलेला 4 धावावर खेळतोय, स्वराज 1 धावावर खेळतोय आणि नक्कीच अवधूत यांनी एक मोठा विकेट घेतलाय कर्णधार परेशला बाद करून. पुढचा चेंडू यावेळेला शॉर्ट ऑन पूल मारलेला आहे. चेंडू चालला सीमारेषेकडे, यस, आणि मिळवून देतो आजच्या दिवसातला आणखी एक चौकार. डीजे मतदार संघाचे धावसंख्या झाले त्यावेळी साखर जांभूळवाडी संघाची ती म्हणजे 2 गडी बाद 11 आकड्यावरती. बघा सर 24 चेंडूमध्ये किंवा जर साखर जांभूळवाडी संघाने 40 किंवा 45 जर उभारला तर काही शेवटच्या चेंडूमध्ये एक मोठी झुंजबडी पाहायला पडेल. कारण का समोरचा संघ म्हणजे चोरवडे हनुमंतवाडी संघ आहे. तर मोठा संघ हे दोन्ही संघ चिकाडून खेळत म्हणजे जिथं 2 धावा असतील तिथे 1 धावा देण्याची क्षमता आहे. असे दोन्ही संघ आहेत. या 15 गाव विभागातील सर्व खेळाडू स्थानिक खेळाडू आहेत. ग्रामीण विभागाचे खेळाडू बघितलात ना तर आपण तिथं बघायला गेलं चोरवडे हनुमंतवाडी विरुद्ध साखर जांभूळवाडी. उरलेले चेंडू 12 असतील आणि 12 चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर पार करू शकतो तर साखर जांभूळवाडी संघ. आता ह्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला लगेच प्रत्युत्तर लगेच भेटणार आहे. बघा मॅच सुरू करायचे. या सामन्यासाठी पंचबेडू कामगिरी पार पडतात ते म्हणजे नाना चांदे आणि स्वप्नील मोरे आणि नाना चांदे हे पंचबेडू कामगिरी पार पडतात. बॉलर नेम सांगायचं प्लीज. स्वप्नील होते प्रगती पद्धती पहिला आणि संघासाठी 3रं षटक स्वप्नील. पुन्हा एकदा सामना सुरू आणि हा मात्र अपटॉन टाकलेला चेंडू दिला बिलकुल येतो ब्रँडेड सीमा रे पार ब्रँडेड चौकार.
तिथे 6 धावा खर्च केला. बघा 2 षटकामध्ये किपाट अजून 20 किंवा 25 धावांवर आले ना तर नक्कीच आपल्या शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच एक झटपट पाहायला भेटणार. पुढे एकदा स्वप्नील तो स्ट्राईक केला फलंदाज पाहायला भेटतोय. त्यामुळे ते स्वराज आपल्याला सुरुवात पुढे मारताना आदात आणि तिला भिरकावून दिलाय. चेंडू क्षेत्ररक्षण असेल खाली. यस नो पण तिथं झेलची संधी होती. झेलची संधी घेताना 2 धावाच पूर्ण केल्या आणि 2 धावणे संघाचे धावसंख्या झाले धावफलकावरती ते म्हणजे 19 आकड्यावरती. बघा सर पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती एक 6 मारला. त्याच्यानंतर चेंडू दिला तो भिरकावून झेल होता. पण मित्रांनो झेलचे एक सोडं करा कारण झेल टिपटे फार शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज होते. नक्कीच दिली सर. नक्कीच खूप चांगली आपल्याला बॅटिंग सुद्धा बघायला मिळते. गोलंदाजी पण बघायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेला पुढचा चेंडू कोलकपंताच्या बाजूने उंच टोला मारला. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू अडवेला असं वाटत नाही. चेंडू जिंकतोय आणि मिळून देतोय चौकार. डीजे नक्कीच पुढचा चेंडू स्वप्नील यांचा. यावेळेला सुद्धा स्वीप मारायचा होता. चांगला फटका चकलेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू 2 गडी बाद 23 अशी धावसंख्या. प्रवीण साखर जांभळवाडीची जवळजवळ बघायला गेली तर ही दुसरी फळी खेळते आहे कारण मुख्य खेळाडू आज नाही आहेत. त्यामध्ये शुभम हा माझा मुलगा आहे आणि जो स्वराज आहे. ह्या दोघांनी जरी 15-15 धावा केल्या तरी माझ्याकडून त्यांना प्रत्येकी 100-100 रुपये देण्यात येतील कारण आज त्यांना खेळायसाठी चान्स मिळतोय चांगला. त्याच पद्धतीने चोरवणीची सुद्धा संधी मला वाटते 80% खेळाडू खेळत आहेत. 20% त्याच्यामध्ये खेळाडू खेळत नाहीत मेन असलेले. बघूया इथे काय होत आहे. दुसरी धाव पडून काढतात दोन्ही खेळाडू आणि नक्कीच 2 धावा तिथे मिळत आहेत. 2 गडी बाद 25. तर स्वराज 15 धावावर खेळतोय म्हणजे 100 रुपयाचं पारितोषिक स्वराजने मिळवलेलं आहे ऑलरेडी आणि शुभम 8 धावावर खेळतोय. प्रवीण नक्कीच सर आम्हाला एक तुमची म्हणजे आम्हाला आठवण करून दिली कारण तुमचा आज मुलगा खेळतोय. एक आनंदाचा क्षण असतो कारण खेळाडू आपल्याला प्रेम हे क्रिकेट सर्व प्रेमी आहेत या स्पर्धेमध्ये. स्ट्राईकला फलंदाज आहे पाहिजे स्वराज. हो हो आणि हा मात्र पुढे मारायच्या राहतात आणि बघा दिलीप उटेकर सर जे बोलल्याप्रमाणे 100 रुपये कमवले ते म्हणजे स्वराजने आणि आता मात्र प्राईज राहिले ते म्हणजे शुभमसाठी. शुभमने जर षटकार जोकरची अपेक्षाबाजी केली ना तर नक्की सर एक मजा येईल वेगळी. आणि जेव्हा फिल्डिंग करताना साखर जांभळवाडी येईल ना तेव्हा आम्हाला रोहित उटेकर म्हणजे समालोचक खेळताना पाहायला भेटेल म्हणजे समालोचक आम्हाला समालोचक करताना खूप मजा येईल सर. नक्कीच नक्कीच 2 गडी बाद 25. 3 षटकं संपलेलं आहे. 8.33 धावांच्या रणगतीने चाललेला आहे तो साखर जांभळवाडी संघ. अजून अप टू द स्टँडर्ड असा स्कोअर नाही दिसत आहे परंतु बघूया 6 चेंडू काही करू शकतात. बघूया गोलंदाज कोण आहे तो. हॅलो 12 आपल्याला 12 खेळ समोरच्या कक्षामध्ये पाठवा. भारत येतोय. पारस ओके पारस मानी फारच येतो गोलंदाजीवरती. प्रगतीबद्दल 4थं आणि वैयक्तिक पहिली शतक घेऊन आलाय आणि सगळ्यासाठी 4थं शतक पाहायला भेटतं पारस याच्याकडून आणि मात्र दुधात छुटू जातोय. आणि आता मात्र बाद होतोय शुभम बॅट टू दी पहिलं संगीता पेटीतील किरण डीजे यस ऑन डीजे. थोडेसे निराश आहेत कारण विकेट झाली त्याची आणि शिवम बाद झाल्यानंतर शिवम ती जागी झाली तर त्याची बडिश आहे. आणि जर बघायला गेलं तर संघाची धावसंख्या झाली त्यामुळे स्थिरवरती झाली ते म्हणजे आतापर्यंत साखर जांभळवाडी संघाची 3 गडी बाद 25 होतोय. मनीष 3 गडी बाद 25 धावसंख्या झाली साखर जांभळवाडी संघाची. मग आता मनीष काय करतोय कारण हा शतक आहे ना हाणमारीचा शतक असतो. हाणमारीच्या शतकामध्ये किप्पट या शतकामध्ये जरी 10 धावा जर उभारल्या साखर जांभळवाडी संघाने तर एक मोठीच मजा येईल कारण हनुमंतवाडी संघ जर म्हणायला गेलं तर एक मोठा संघ आहे त्याच्याकडे सुंदर बॅट्समॅन आहेत तर फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला भेटते त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटते. तेवढी सगळं शिस्त पद्धत आपल्याला खेळताना पाहायला भेटते ना म्हणजे चोरण हनुमंतवाडी संघ आणि साखर जांभळवाडी संघ भेटत. पुढे एकदा आपल्याला सुरुवात पारश करतो. स्ट्राईक एकला फलंदाज मनीष आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे साखर जांभळवाडी संघाचा स्वराज. पुढे एकदा आपल्याला सज्ज चला सापडा सुरू करायचं आहे. नाना चांदे
चेंडू टाकतो सज्ज होत आहे स्वराज. हो हो, आणि हा बेरूग मारायचा नादात होता पण तिथं एक चोरटी धाव भेटली. चोरटी धाव सकाळची धाव सकाळ झाली 26 आकड्यावरती. बघा सर अजून काही चेंडू शिल्लक असतील, जर चौकार जरी आला तर धावसंख्या वाढेल. जर 1-2 होऊ शकत नाही का. आपल्याला जर 35 धावसंख्येपर्यंत जायचं असेल ना सर तर किंमत 10 धावाची गरज आहे आपल्याला सर. नक्कीच. परंतु गोलंदाजी सुद्धा चांगली आहे, फिल्डिंग सुद्धा चांगली आहे आणि नक्कीच स्वराज याच्यावरतीच पुढचे जे काय शिल्लक आहे 4 चेंडू ते स्वराज यांनीच खेळावं असं सगळ्यांना वाटत असेल. पुढचा चेंडू यावेळी लावूनचा टोला मारलाय, झोल होईल का की सिक्स होतोय. यस, चेंडू गेले खेळाडूच्या मागे, इशारा येतोय पंचांचा षटकाराचा, मिळून जातो एक जबरदस्त असा षटकार. 6 धावा. प्रवीणजी, संधीचं सोनं करण्यामध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतं तर स्वराज नक्कीच संधीचं सोनं. संधी मिळाली त्याला बॅटिंग करायची. मोठे खेळाडू आज संघामध्ये नाही आहेत आणि त्याचं सोनं नक्कीच करतोय, कारण स्वराज खेळतोय नाबाद 21 धावावरती. खूप चांगली खेळी. पुन्हा एकदा पारस तयार. पुढचा चेंडू अडतोय, खोलवट टप्प्याचा चेंडू. यावेळेला वळवून चेंडू मारायचा होता परंतु विकेट किपरच्या हातामध्ये स्टंपवरून जाणारा चेंडू. अशा रीतीने निर्धावाचा चेंडू आणि मला वाटते शेवटचे 2 चेंडू शिल्लक असावे. तर नक्कीच फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रतापजी सकपाळ साहेब यांचं आगमन झालंय. सर वेलकम वेलकम, हार्दिक स्वागत. 5वा चेंडू घेऊन येतो तो पारस. आपण टाकले चेंडू पुढे मारला, मिस्किट शॉट आहे परंतु चेंडू जमिनीवरती पडतोय. चेंडूवरती एक धाव मिळाला, दुसरी धाव पण करतात का खेळाडू बघूया. आणि दुसरी धाव तिथे मिळणार नाही, एक गडी मात्र बाद होईल. परंतु स्ट्राईक मला वाटतं शेवटच्या चेंडूसाठी असेल ते स्वराज याच्याकडे एक धाव मिळते आहे. धावसंख्येमध्ये बदल होत आहे. 4 गडी बाद 32. चार गडी बाद 33. रोहित ज्यांच्या हातामध्ये जास्त करून माईक असते, यावेळेला बॅट आहे. शेवटचा चेंडू आहे, नॉन स्ट्राईकला आहेत आणि त्यांचं लक्ष आहे स्वराजकडे की स्वराज तू थोडंसं शेवटच्या चेंडूवरती आणखी एक मोठं राज्य कर. बघूया. 4 गडी बाद 33. 33 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. हिअर कम्स लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. यस, मोठा फटका पडलाय. या चेंडूच्या मागे येत आहेत संतोष उतेकर, चूक करणार नाहीत. मिड विकेटला झेल घेत आहेत. अशा रीतीने आणखी एक गडी बाद होते. 5 गडी बाद 33. 4 षटकं संपलेली आहे. साखर जांभुळवाडीचा डाव 4 षटकामध्ये 5 गडी बाद 33. आव्हान ठेवलं आहे 34 धावांचं. विश्रांतीनंतर चोरवणे हनुमंतवाडी 34 धावांचं टार्गेट समोर ठेवून सामना खेळतील. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद. आहे तेवढे सरवडे हडवे तेवढे सगळं चला. तर आपल्याला दुसऱ्या फेरीला लगेच सज्ज आपण बोलणार आहोत ही मॅच झाल्यानंतर. आणि त्याचप्रमाणे आमचे किरण सुतार यांनी स्वराज सुतारसाठी मामा यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस झालं आहे. आपण असाल ती आपण बक्षीस घेऊन जायचं आहे. किरण सुतार आपणच द्यायचं आहे. ओके.
बघा आपण ही मॅच झाली, हा आपला शेवटचा सामना म्हणजे पहिला लॉर्ड्स मधला शेवटचा सामना आहे. म्हणजे चोरणे हनुमंतवाडी विरुद्ध साखर जांभूळवाडी. ही मॅच झाल्यानंतर लगेच आपण दुसरीकडे बोलणार आहोत. तर बघायला गेलं तर ह्याच्यानंतर मॅच बीट फाईट पाहायला भेटेल. भुसाड साधेवाडी विरुद्ध तलवट ग्रामीण स्टार. दोन्ही संघाचं बारा आपला पंच कॅप्टनशिप आपल्याला टॉसचा बस करण्यासाठी यायचा आहे. मुसाड चांदेवाडी आणि तलवट ग्रामीण स्टारचा कर्णधार आपण समोरच्या कक्षामध्ये टॉसचा बस करण्यासाठी यायचा आहे. धन्यवाद. आपण पाली सगळं आपण इथं आलात, आपला गेम दाखवला. नक्कीच पुढच्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा. बघा चला, आपण जर बघायला गेलं तरी मॅच बुटवाड्याच्या क्रिकेटचा संघर्ष आहे. तर आपण बघायला गेलं तर 15 फेडरेशन अंतर्गतची स्पर्धा असणे. कालभैरव क्रिकेट संघ सापडली. कालभैरव चषक 2026 हा धरारा महासंग्राम आपल्याला पाहायला भेटतोय. तर बघा सर, आपला शेवटचा सामना जर पाहायला भेटतो ना, म्हणजे साखर जांभूळवाडी विरुद्ध चोरणे हनुमंतवाडी. तर साखर जांभूळवाडीमध्ये 24 चेंडूमध्ये 33 धावा जमवला आणि चोरणे हनुमंतवाडी संघाला 26 चेंडूमध्ये 34 धावांचं डोगर पार करायचं आहे. बघा ही मॅच ह्या स्पर्धेतील कोण यश होणार आणि मानकरी कोण ठरणार या स्पर्धेतील पाहायला भेटणार आहे. चला, भुसाड साधेवाडी आणि तलवट ग्रामीण स्टार संघाचा आपला कर्णधार समोरच्या कक्षामध्ये तलवट ग्रामीण स्टारचा सूरज आणि इथं कर्णधार इथं उपस्थित राहिलेला आहे. भुसाड चांदेवाडी संघाचा कर्णधार आपण या समोरच्या कक्षामध्ये यायचा आहे. चला, सलामीची जोडी मैदानात पाठवा चोरणे हनुमंतवाडी. आणि आपण एक 12 खेळाडू आता प्लीज येण्याची गरज आहे आपल्याला, कारण आम्हाला प्रत्येक खेळाडूंचं नाव माहिती नसतात, ते नेमकीच नावांचं माहिती असते. जर मुसाड चांदेवाडी संघाचा कर्णधार मदन चांदे येतोय आणि सूरज तलवट ग्रामीण स्टार संघाचा हे टॉसचा बॉक्स करतील. ते आमचे हॅलो धन्यवाद. जर पाहिलं गेलं तर एका बाजूला भुसाड साधेवाडी आणि तलवट ग्रामीण स्टार ह्या गरबड ह्याच्यानंतर लगेच दुसऱ्या फेरीला सामना सुरू होणार आहे. तर त्यांचं स्वतः कर्णधार मदन चांदे आणि सूरज. एक मिनिट. हॅलो हॅलो संतोषजी होतेकर. तुमच्या नॉन स्ट्राईकच्या खेळाडूचं नाव कळत नाही, कोणतरी एक पाठवा इकडे. संतोषजी होतेकर. अनिल पालांडे येतात, यांच्या हस्ते टॉसचा बॉक्स करण्यासाठी भुसाड साधेवाडी आणि तलवट ग्रामीण स्टार. बॉलर परेश. हा कोण आहे बॅटर? हनुमंतवाडी स्वप्नील. अमर पवार आणि स्वप्नील चव्हाण अशी जोडी आहे मैदानामध्ये. आणि पहिलं षटक कर्णधार परेश सकपाळ घेऊन आलेले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण बघतोय. फिल्डिंगची रचना पॉवर प्लेला साजीशी ऑनला लॉंग ऑन दिसतोय आपल्याला आणि लॉंग ऑफ. परेशांचा पहिला चेंडू विकेट किपरला चकून मागे गेलेला. एक धाव निश्चितच मिळते आहे. वाईडची एक आणि बाईची म्हणजे 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्येला सुरुवात होते आहे आपल्याकडे. साखर जांभूळवाडीकडे बॅलन्स कमी आहे ATM मध्ये प्रवीणजी. आणि एक वाईड आणि एक बाईज अशा पद्धतीने 2 धावांनी सुरुवात झालेली आहे. तर आता स्वप्नील स्ट्राईकला आहे, डावखोरा स्वप्नील. आणि नक्कीच एक चांगली विथिन स्टंप एक चांगली नियंत्रित अशी गोलंदाजी करावी लागेल साखर जांभूळवाडी संघाला जर हा सामना रंगवायचा आहे. कारण त्यांच्याकडे ही जोडी, त्यानंतर संतोष आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे मिलिंद सुद्धा आहेत. मोठा चेंडू उंच टोला गेलाय. झेल होईल का? विकेट किपरच्या हातातून झेल सुटतोय
आणि अशा रीतीने एक जीवदान मिळत आहे. अगदी स्कायर होणं त्या विकेट किपर शुभमला अगदी चेंडूपर्यंत पोहोचायला खूप संधी होती, खूप वेळ होता, परंतु असे काही काही झेल असतात स्कायर बन ते हातातून निघून जातात. अशा पद्धतीचा एक चेंडू हातातून सुटला आणि एक जीवदान मिळालेलं आहे. गडी बाद करणं गरजेचं आहे, चेंडू फुकट घालवणं गरजेचं नाही आहे. आणि अशा रीतीने धावसंख्या तिथे बिनबाद 3 अशी धावसंख्या. परेश सकपाळ पुन्हा एकदा फुलटॉस मारला आहे. अमर पवार यांनी इथे झेल होते, परंतु इथे झेल सुटलेला आहे. अशा रीतीने आणखी एक जीवदान मिळतंय. जीवदान आणि जीवदान महेश कदम यांच्या हातातून तो झेल सुटलेला आहे. आणि अशा रीतीने खूप खळबळजनक सुरुवात झालेली आहे. झेल देतोय आम्ही, तुम्ही घेत नाही, संतोषजी म्हणतील त्याला आम्ही काय करायचं, अशा पद्धतीने हा खेळ चाललेला आहे. आणि धावसंख्या आहे ती बिनबाद 4. जवळजवळ 8.5 धावांची रणगती प्रत्येक षटकामध्ये आहे. पुढचा चेंडू यावेळेला मात्र मला वाटते चांगला कमबॅक केलेला दिसतोय. चेंडू थोडासा ऑफस्टमच्या बाहेर विकेट किपरच्या हातामध्ये. स्वप्नील आहेत डावकुरे आणि अमर पवार आहेत ते उजव्या हाताचे फलंदाज. अमर पवार एक कसलेला फलंदाज, स्वप्नील एक नवोदित असला तरी त्यांना माहिती आहे की धावसंख्या आपल्या विथिन रीच आहे. 34 धावसंख्या 4 षटकामध्ये आणि काही होऊ शकतं, कारण एक मैदान एक खूप चांगलं आहे आणि या मैदानामध्ये चांगली कामगिरी करून दाखवायचीच आहे आपल्याला. पुढचा चेंडू स्लोगतीचा चेंडू यावेळेला मात्र फेकून दिलाय. ऑनच्या दिशेने चेंडू गेला, चेंडू गेलेला आहे. पॉवर प्लेचा फायदा होता, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार डिजो. आगमन झालेलं आहे. श्री कालभैरव क्रिकेट मंडळातर्फे आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. तर नक्कीच मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत. सगळं टी व्ही आणि मोबाईल व्ह्युअर्सचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. हे खूप नेत्रदीपक असं डीजे वादन आहे आणि यूट्यूब प्रसारण आहे. 4 चेंडूमध्ये धावसंख्या ती बिनबाद 8. यावेळेला आपटून टाकलेला चेंडू गॉड बँडचा अपील करतायत, परंतु तिथे पंच पुन्हा एकदा काहीतरी चर्चा करतायत. आणि अशा रीतीने डॉट बॉल 5 चेंडू संपलेले आहेत, बिनबाद 8. प्रत्येक षटकामध्ये 8.5 धावांची रणगती. आणि काही क्षण असे असतात पॉवर प्ले सोडल्यानंतर की आपल्या हातामध्ये, दोन्ही संघाच्या हातामध्ये जेव्हा मॅच असते तेव्हा मात्र जी खरी चुरस असते ती आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू पंचांना एक आठवण करून देऊ इच्छितो. आपल्या नियमावलीमधला नियम, गोलंदाज मंकी विकेट घेऊ शकतो, परंतु बॉल टाकायच्या वेळेला त्यांनी पॉपिंग क्रीज पूर्ण केलेलं नसावं. पॉपिंग क्रीजच्या बाहेर जाऊन जर तो आत आला आणि त्यांनी स्टंपला आउट केला तर तो नो बॉल देण्यात येईल. आता ते तुम्ही चेक करा, काय आम्ही चेक करायचं ते सांगा आम्हाला. फलंदाज बाहेर गेलाय का, मग क्रीजच्या बाहेर आहे का फलंदाज हे चेक करायचं आहे. ओके. सोडले ना बॉलर पुढे आला ना सर, आवाज नाही बॉलर पुढे आला. हॅलो, पुढे या स्वप्नीलजी, पुढे या. नाही दिशेने आहे ते द्यायचं ना आपण. ते काय बॉलर जर पॉपिंगच्या पुढे आला तर नो बॉल आहे. हो, नो बॉलर आलेला आहे पुढे. तेच म्हणून नाही, बॉलर सगळी पहिली गोष्ट बॉलरने ही पॉपिंग क्रीज पुढे त्याचे पाय पुढे गेले आणि
पाठी येऊन त्यांनी लावलाय ना, तर तो नो बॉल आहे. खेळाडू नॉट आउट आहे. त्यांना पाहिजे असेल तर नियम आपण दाखवू. तो नियम आहे आपला. टॉपिंग क्रीजच्या आतूनच त्यांनी स्टंप आउट केलं पाहिजे, म्हणजे आउट केलं पाहिजे. हॅलो, तर नक्कीच आपल्या नियमावलीमध्ये अगदी स्पष्टपणे नमूद आहे, गोलंदाजाने पॉपिंग क्रीज म्हणजे बॉलिंगची जी क्रीज आहे ती न ओलांडता स्टंपला चेंडू लावला तर त्याचा निर्णय काही होऊ शकतो. परंतु जर क्रीज ओलांडून स्टंप आउट केलेला आहे किंवा चेंडू स्टंपाला लावला आहे तर तो नो बॉल असेल. चला, खेळ चालू करा. नॉट आउट आहे आणि नो बॉल आहे. हॅलो, आत्ताच्या धावा किती? 2. ओके, तो धावडी सकाळचे धावसंख्या झाली ती म्हणजे 11. नक्कीच एक ओव्हर समांतर सकाळची धावसंख्या झाली ती म्हणजे चोरडे हाडीपती वडी सकाळची 11 आकड्यावरती. बघा 34 धावांचं लक्ष म्हणजे चोरडे हाडीपती वडी सगळ्याला 34 धावा कसे डोकर पार करू शकतो. आता जर बघायला गेलं तर एका बाजूला सगळं जर पाहायला भेटतं साखर जाबुलवाडी विरुद्ध चोरोडे हनुमंतवाडी सगळं खेळताना पाहायला भेटते. बॉलर तर साखरचं प्रगतीपद्धती दुसरं आणि वैयक्तिक पहिलं आणि सगळ्याकडून दुसरं शतक घेऊन आला तो म्हणजे स्वराज आहे. आणि स्ट्राईकला फलंदाज तो आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे दीपक. सलामीची जोडी मैदानात दीपक आणि स्वप्नील आहे. स्ट्राईकला येतो स्वराज. नो स्ट्राईकला ओके, स्ट्राईकला तो दीपक. नक्कीच. आणि हा पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कडवलं चेंडू. क्षेत्ररक्षण आहे खाली पण तिथं चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेरला दिशेला आणि येतोय ब्रँडेड चौकार. डीजे थांब. आणि तिथे एकच धाव भेटली. एका धावडे सकाळची धावसक्क झाली 16 ह्या आकड्यावरती. बघा कारण 34 धावाचं लक्ष असताना पण कशा पद्धतीने खेळ हे पट्ट्यावरती आहे म्हणजे चोरडे हडवत एवढी सकाळची की त्याला माहिती मी एक चौकार मारला पण दुसऱ्या चेंडूवरती मी एकेरी जोडी काढू शकतो. असं सगळं चोरवणे हनुमंत एवढे सगळं खेळताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज सौरभ. नो स्ट्राईकला दीपक आहे. गोलंदाजीवरती मार्कवरती आहे ते म्हणजे स्ट्राईकला तो स्वप्नील. नो स्ट्राईकला तो दीपक आणि गोलंदाजीवरती स्वराज. चला साठा सुरू करायचा आहे. पैसा हो हाई मात्र लेगला दिलाय. क्षेत्ररक्षण आहे खाली आणि झेल सोडतोय. बघा सर की आतापर्यंत 4 झेल सोडलेत साखर जांभलवाडी सकाळी. जर 4 झेल ते टिपले असतं ना तर एक वेगळीच मजा आली असती कारण चोरडे हनुमंत एवढं संघाला धावसंख्या स्थिर झाली असती. पण आता धावसंख्या वाढली. सगळ्याची धावसंख्या झाली ती म्हणजे 17 आकड्यावरती. काय सर झेल टिपणं हे गरजेचं आहे. झेलची संधी घेणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत स्ट्राईकला तो फलंदाज दीपक आहे. नो स्ट्राईकला तो स्वप्नील. गोलंदाजी मार्कवरती असेल तर म्हणजे गोलंदाज स्वराज. चला आपण सामना लगेच सुरू करायचं आहे. साखर जांभलवाडी थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. हो आणि हा मात्र चेंडू दिला बिरकावून. क्षेत्ररक्षण आहे खाली 4. ओहो बाय गॉड. झेल टिपला होता पण झेल तिथं उडला आणि तिथं क्षेत्ररक्षण आलं धावत. त्याच्यावर पुन्हा एकदा चेंडू निसटला आणि झेल सोडला आणि आता मात्र संघाची धावसंख्या झाली
19 या आकड्यावरती सर काय बोलायला या झेलसाठी? नक्कीच माझा संघ आहे त्यामुळे काय बोलू आता, बटर फिंगर म्हणेन फक्त की हातामध्ये चेंडूच टिकत नाही त्यांचा झेल घेताना. तर आता शेवटी ओशाळून बोलणं शेवटी आशा असावी आणि पॉझिटिव्हलीच बोलायचं, चांगला खेळ करावा दोन्ही संघांनी हीच अपेक्षा प्रवीणजी. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात हलका हाताने फक्त पुश केला दीपकडे आणि तिथं नॉन स्ट्राईकला आता पत्र दिले ते म्हणजे स्वप्नीलला आणि अशा तऱ्हेने सगळ्याचे धनसक्या वाढवरती ते म्हणजे 20 या आकड्यावरती चांगलं बॅटिंग सुद्धा पाहायला भेटे. चोरडे हनुमंतवाडी सगळं शांत चेतीने चाललेलं सगळं तर एका बाजूला साखर जाबलवीड सगळं विरुद्ध चोरडे हनुमंतवाडी सगळं आहे. बघूया अजून बद्दल गोलंदाजीच्या भागवरती आहे ते म्हणजे स्वराज काही चेंडू शिल्लक असेल या स्पर्धेमध्ये. आता मात्र षटकार आला तर नक्कीच एक वेगळी बाजी आहे म्हणून पुन्हा एकदा आपला सज्ज स्वराज स्वप्नील. पुन्हा एकदा लेगला दिलाय चेंडू विरकावून आणि चाललाय बॉर्डर दिशेला. येतोय दंदन, येतोय ब्रँडेड चौकार. मात्र जर बघायला गेलं तर सर 12 चेंडू आणि फक्त 10 धावांची गरज आहे ते म्हणजे चोरवडे हनुमंतवाडी सकलला. बघा 12 चेंडू 10 धावा, 10 धावा 12 चेंडू असं मात्र सभेकरून बदलले. 2 षटकात सगळ्याची धावसंख्या 24 या आकड्यावरती ते सभेकरून बदलताना आता जर स्ट्राईकला तर म्हणजे दीपक आहे, नॉन स्ट्राईकला तर म्हणजे स्वप्नील आणि गोलंदाच्या मार्कवरती असेल वैयक्तिक पहिलं आणि सगळं तिसरं षटक घेऊन आलं तर म्हणजे किरण. चेंडू अपेक्षा टाकताना स्वप्नील पंच वाईट घोषित करतात. एक अवंत धाव भेटते. बघा साखर जांभळवाडी सगळं अजूनही पॅच हातामध्ये आहे कारण बॉल टू रन म्हणजे 12 चेंडू आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 12 आणि 9 आणि 12 असं समीकरण बदलताना पाहायला भेटतं. पुन्हा एकदा किरण टू दीपक आणि हलका हाताने फक्त पुन्हा एकदा पुश केलाय ऑफला आणि क्षेत्ररक्षक थोडीशी चुका करतोय, चुकीला माफी नाही मित्रा. आणि अशा तऱ्हेने 2 धावा सहज पूर्ण केला. तिसरी धावसंख्येला पूर्ण काय गुड रनिंग आहे खरंच आणि पंचांकडे जोरदार अपील आहे. 3 धावा पूर्ण सहज केला. 3 धावडे सकाळची धावसंख्या झाली ती म्हणजे चोरडे हनुमंतवाडी सकाळची 27 आकड्यावरती. बघा 12 चेंडूमध्ये 9 बाजा होत्या आणि आता मात्र त्यांनी 3 धावा काढल्या म्हणजे पुन्हा एकदा समीकरण बदललं. आता जर बघायला गेलं तर 11 चेंडू आणि म्हणजे 11 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 11 चेंडू 7 धावा चोरडे हनुमंतवाडी सगळा. ओहो चेंडू दिला बिरकावून आउट ऑफ पार. येतोय ब्रँडेड षटकार. संधी द्या पण तिचे किरण तिचे. चोरडे हनुमंतवाडी सगळ्याला अशा तऱ्हेने खिशामध्ये जो संघ टाकलाय त्यामध्ये चोरडे हनुमंतवाडी सगळ्यांचा आणि मोठा फटका मारला ना ते म्हणजे स्वप्नील आणि 6 आला आणि संघाची धावसंख्या झाली 33. एका धावाची गरज आणि त्यांचं स्वप्नील वाईट घोषित करण्यात अशा तऱ्हेने चोरवणे हनुमंतवाडी सगळं विजयी ठरला आणि साखर जांभळवाडी सगळं इथं आपण आलात आपला खेळ दाखवलात त्यांच्यासुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि बघा आता एक मॅच बीट फाईट पाहायला भेटेल तर एका बाजूला भुसाड